शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी इथे घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आता तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, तूर, उडीद किंवा मूग किंवा तुम्ही कपाशीचा लागवड केली असेल आणि तुमच्या जे पेरणी व्यवस्थित निघाली नसेल, तर तुम्हाला आता सरकी या सोयाबीन हाताने टोकायची गरज नाही. कारण आता तुम्हाला सरकारकडून महाडीबीटी मार्फत 100% अनुदानावर टोकन यंत्र मिळणार आहे. आता हे टोकन यंत्र कोणाला मिळणार आहे आणि यासाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र राहणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जो नंबर आहे यामध्ये तो लॉटरी प्रमाणे लागणार आहे आणि लॉटरी प्रमाणे नंबर लागल्यानंतर तुम्हाला हे टोकन यंत्र मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुमच्याला जे लॉटरी प्रमाणे अर्ज स्वीकारण्याचा वाट पाहावा लागणार आहे आणि नंतर तुमचा जसा अर्ज तिकडून लॉटरी प्रमाणे स्वीकारण्यात येईल त्यानंतर तुम्हाला त्या सरकारी कार्यालयात जाऊन काही कागदपत्रे लागणार आहे, ते कागदपत्रे तुम्हाला जमा करावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हा जो अर्ज आहे ह्या महाडीबीटी या पोर्टलवर कसा भरायचा आहे याची A to Z माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. तर आता मग शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे महाडीबीटी फार्मर असे सर्च करायचे आहे. महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. इथे तुम्हाला शेतकरी ID प्रविष्ट करा सांगितलं आहे. म्हणजे तुमचा जो फार्मर ID आहे तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. फार्मर ID टाकल्यानंतर खाली तुम्हाला OTP पाठवा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, OTP तपासा. OTP तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. OTP तपासा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतीची जी माहिती आहे ते संपूर्ण माहिती इथे दिसून जाणार आहे. साईडला तुम्हाला इथे घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन दिसत आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत आहे. यामधलं सगळ्यात वरचं पहिलं ऑप्शन आहे कृषी यांत्रिकीकरण. या ऑप्शनसमोर तुम्हाला केशरी रंगामध्ये बाबी निवडा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक इंटरफेस ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. साईडला तुम्हाला तुमचं जे गाव आहे म्हणजे तुमचा जो मौजा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर मुख्य घटकमध्ये तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसत आहे. यामधलं तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे निवडायचं आहे. त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर साईडला पुन्हा यंत्रसामग्री उपकरणे यामध्ये तुम्हाला टोकन यंत्र हे ऑप्शन निवडायचं आहे. टोकन यंत्र हे ऑप्शन निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला मशीनीचा प्रकार इथे दिलेला आहे. मशीनचा प्रकार जसा तसा तुम्हाला इथे दिसून जाणार टोकन यंत्राचा. त्यानंतर खाली तुम्हाला इथे काही लिहिलेलं दिसत आहे. त्या लिहिलेल्या ज्या चौकोन बॉक्सेस आहेत तुम्हाला त्यावर टिक करून जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनवर तुम्ही जसं क्लिक केलं तसंच तुमच्यासमोर एक पॉपअप येणार, त्याला तुम्हाला यस करून घ्यायचं आहे. यस केल्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे. इथे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर साईडला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर पहा हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा जिथं चौकोन बॉक्स दिसत आहे त्यावर टिक करून पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पे ॲप्लिकेशन फी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे पेमेंट आहे ते पेमेंट पूर्ण करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्यासमोर काही पेमेंटचे ऑप्शन येणार आहे. इथे तुम्हाला डेबिट क्रेडिट या ऑप्शनवर क्लिक करून इथे पे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्यासमोर काही पेमेंटचे ऑप्शन येणार आहे. वॉलेट, UPI, त्यानंतर नेट बँकिंग, डेबिट कार्ड. यापैकी तुम्हाला UPI या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो QR कोड आहे ह्या QR कोड स्कॅन करून तुमच्या फोनपेमधून हे जे पेमेंट आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मेन मेनूवर यायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे घटकाचा इतिहास पहा, घटकाचा इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. घटकाचा इतिहास पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
लागू केलेले जे घटक आहे त्या लागू केलेल्या घटकावर क्लिक करायचं आहे. लागू केलेल्या घटकावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो सादर केलेला अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. हा अर्ज जो आहे ह्या अर्जाची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ह्या अर्जाची प्रिंट काढल्यानंतर तुमच्याजवळ ठेवायची आहे. काही दिवसांनी तुमचा नंबर लॉटरीप्रमाणे लागणार आहे आणि लॉटरीप्रमाणे नंबर लागल्यानंतर तुम्हाला जे कागदपत्रे आहे ते सरकारी कार्यालयात जमा करायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही CSC सेंटरवर जाऊन तुमचा जो अर्ज आहे तो सादर करू शकता. धन्यवाद.